आज आपण पाहणार आहे करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये स्पेशली पाहणार आहे ग्रुपिंग ऑफ रेजिस्टर. आपल्याला दोन टाईप मिळतात ग्रुपिंगचे स्पेशली सिम्पलमध्ये. सर्वात पहिला आहे ग्रुपिंग ऑफ रेजिस्टर इन सिरीज आणि दुसरा ग्रुपिंग ऑफ रेजिस्टर इन पॅरलल. तर जेव्हा नंबर ऑफ रेजिस्टर सिरीजमध्ये कनेक्ट करतो तेव्हा त्यांचं इक्विवलेंट कॅल्क्युलेट करायला लावतात. त्याचा फॉर्म्युला हा पहिला आहे, आर इक्विवलेंट इक्वल्स टू R1 + R2 + R3. म्हणजे नंबर ऑफ रेजिस्टर जेवढे जेवढे दिलेले राहील आपल्याला त्या सर्वांची आपण ॲडिशन करतो. सेकंड आहे, नंबर ऑफ रेजिस्टर जेव्हा पॅरलमध्ये कनेक्टेड असतात तेव्हा इक्विवलेंट जर का काढायला लावलं तर त्याचा फॉर्म्युला आहे 1/R इक्विवलेंट इक्वल्स टू 1/R1 + 1/R2 + 1/R3. आता इथं हा जो फॉर्म्युला डिनोट केलेला आहे दोन्ही केसमध्ये ते 3 रेजिस्टरसाठी इंडिकेट केलेले आहे. ठीक आहे. तर नंबर ऑफ रेजिस्टर आपल्यावर जेवढे 2, 3, 4, 5 जे काही दिले असेल त्याप्रमाणे आपल्याला व्हॅल्यू पुट करावं लागेल. तर याच बेसिसवर, या दोन फॉर्म्युलाच्या बेसिसवर आपण काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. तर चला पाहूया कुठलं न्यूमेरिकल आहे. पहिला न्यूमेरिकल आहे CBSE PMT 1996 मधलं. तर काय म्हणतो तू, व्हॉट विल बी द इक्विवलेंट रेजिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट A अँड D. तर दिलेलं एक सर्किट आहे आपल्याला ज्याच्यात 2 पॉईंट मधला आपल्याला इक्विवलेंट रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे. इक्विवलेंट रेजिस्टन्स म्हणजेच बेटा काय, तर हे जे एवढं मोठं सर्किट दिसत आहे, नंबर ऑफ रेजिस्टर दिसत आहे याच्यात, ते सगळे रिमूव्ह करून याच ताकदीचं किंवा याच्याच बरोबरीतलं सेम रिझल्ट देणारा एकच रेजिस्टर आपण यूज करू संपूर्ण सर्किटमध्ये, जेणेकरून त्या सर्किटची साईज रिड्यूस होईल. म्हणजे जे कुठलं आपलं डिव्हाइस राहील ते कॉम्पॅक्ट होईल. तर पाहू, याचं इक्विवलेंट आपल्याला फाइंड करायचं आहे कुठल्या दोन टर्मिनलमधला, A आणि D. तर लक्षात ठेवायचं, जे दोन टर्मिनल सांगितलेले असतात ज्याच्या अक्रॉस आपल्याला इक्विवलेंट रेजिस्टन्स फाइंड करायचं आहे, नेहमी ते सर्वात शेवटी कन्सिडर केल्या जातील. ठीक आहे. आणि बाकीचे कुठले रेजिस्टर रिमूव्ह करता येतात किंवा कुठले रेजिस्टर कन्सिडर करावं लागेल हे मधातले राहतील, त्या दोन टर्मिनलच्या मधातले. तर चला आपण हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया, पाहू काय म्हणते. तर माझं इंटेन्शन हे राहील की सर्वात पहिले, माझी इच्छा ही आहे की सर्वात पहिले तुम्ही सॉल्व्ह करून पाहिजे. नंतर जर का नाही जमलं तर नंतर मी कसं सॉल्व्ह केलं ते पाहून घ्या. ठीक आहे. तर 2 मिनिट देत आहे, सॉल्व्ह करून पहा. स्क्रीनला पॉज करून सॉल्व्ह करा. तर चला आपण पाहूया कसं सॉल्व्ह करायचं आहे. तर हे आपल्याला दिलेलं सर्किट होतं इक्विवलेंट रेजिस्टरचं. ठीक आहे. तर याच्यात A आणि Dच्या अक्रॉस आपल्याला फाइंड करायचं होतं. तर बेटा यात लक्षात घ्या, A आणि Dच्या अक्रॉस आपल्याला इक्विवलेंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे जो सप्लाय दिला आहे तो AD या टर्मिनलच्या अक्रॉस दिला आहे. तर टर्मिनल C आणि टर्मिनल B हे ओपन आहेत. ओपन आहे म्हणजे यातून करंट पास होणार नाही आहे. तर आपल्याला हे निग्लेक्ट करावं लागेल. हे जे दोन टर्मिनल आहे C आणि बीशी कनेक्टेड जे दोन रेजिस्टर आहे हे निग्लेक्ट करावं लागेल. रिमूव्ह करून टाकले. आता मधातले जे दोन रेजिस्टर दिसत आहेत 10 ओम 10 ओम, टोटल 4 आहेत, पण यातले हे वरचे दोन आणि खालचे दोन एकमेकांसोबत सिरीजमध्ये आहे. वरचे 10 ओम 10 ओम एकमेकांना सिरीज असल्यावर इक्विवलेंट बनेल 20 ओम. सिमिलरली खालचे 10 ओम 10 ओम सिरीजमध्ये असल्यामुळे त्यांची ॲडिशन होऊन होईल 20 ओम. आता हे जे दोन रेजिस्टर आहेत 20 ओम 20 ओम हे एकमेकांसोबत पॅरलल आहे. पॅरलल असल्यामुळे त्यांचं इक्विवलेंट येईल 10 ओम. तर इक्विवलेंट रेजिस्टन्स बिटवीन A अँड D इक्वल्स टू 10 ओम + 10 ओम + 10 ओम. म्हणजे A सपोज जो कनेक्टेड आहे तो 10 ओम, D सोबत मधातला जो पॅरल होता त्यांच्यासोबत त्यांचं कॉम्बिनेशन करून आलेला आहे 10 ओम. म्हणजे पॅरल कॉम्बिनेशनचा आन्सर आहे 10 ओम. आणि D सोबत जो कनेक्टेड होता तो 10 ओम. असं तिघांची ॲडिशन केल्यावरती तिन्ही रेजिस्टर सिरीजमध्ये येतील. तिघांची ॲडिशन केल्यावर आपला फायनल आन्सर आला 30 ओम. तर आपलं करेक्ट आन्सर होतं 30 ओम. ठीक आहे. तर सिम्पल टाईपचं न्यूमेरिकल होतं. पुन्हा एकदा सॉल्व्ह करून पाहाल. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो. क्वेश्चन नंबर 2, इन द अरेंजमेंट ऑफ रेजिस्टन्स शोन बिलो द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड B इज. तर या केसमध्ये सुद्धा एक सर्किट दिलेलं आहे आपल्याला आणि A Bच्या अक्रॉस आपल्याला इक्विवलेंट फाइंड करायचं आहे. तर बेटा तुम्ही जर का बारकाईनं ऑब्झर्व करसाल तर हे दुसरं तिसरं काही नसून विस्टोन ब्रिज आहे. बट विस्टोन ब्रिज कसं आहे, ते कॉम्बिनेशन ऑफ 2 विस्टोन ब्रिज आहे. 2 विस्टोन ब्रिजचं कॉम्बिनेशन करून हे सर्किट बनलेलं आहे. तर पाहून घ्या, वेस्टर्न ब्रिजमध्ये काय असते, आपल्याला टोटल 5 रेजिस्टर दिसत असतात. त्यातला वेस्टर्न ब्रिजचा फॉर्म्युला आठवून पहा तुम्हाला माहीत असेल तर, R1/R2 = R3/R4. म्हणजे वरचे 2 रेजिस्टरचा रेशो आणि खालच्या 2 रेजिस्टरचा रेशो जर सेम आहे याचा अर्थ ते वेस्टर्न ब्रिज बॅलन्स आहे आणि मधातला रेजिस्टर आपण निग्लेक्ट करू शकतो. तर पहा आता पहिलंवाला वेस्टर्न ब्रिज 5 ओम आणि 10 ओम आणि खाली 10 ओम आणि 20 ओम आणि मधात जो 10 ओम कनेक्टेड आहे हे मिळून म्हणते एक वेस्टर्न ब्रिज. सिमिलरली 10 ओम आणि 15 ओम वरच्या ब्रँचमध्ये, खालच्या ब्रँचमध्ये 20 ओम आणि 30 ओम आणि मधात पॅरलमध्ये वर्टिकली कनेक्टेड आहे 10 ओम. तर हे दुसरं वेस्टर्न ब्रिज.
तर पाहू हे 2:2 ब्रिज जर लक्षात आले असेल तर हे बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे. बॅलन्स म्हणजे काय, तर वरच्या 2 रेझिस्टरचा रेशो आणि खालच्या 2 रेझिस्टरचा रेशो सेम असला तर विस्टोन ब्रिज बॅलन्स आहे. आणि जर का विस्टोन ब्रिज बॅलन्स असेल तर आपला मधलं रेझिस्टर निग्लेक्ट करू शकतो आपण. पहा आता पहिला विस्टोन, इन केस ऑफ फर्स्ट विस्टोन ब्रिज, पहिल्या विस्टोन ब्रिजच्या केसमध्ये काय मिळते, 5 ओम डिवाइड बाय 10 ओम, तर यांचा रेशो येईल 1/2. सिमिलरली 10 ओम डिवाइड बाय 20 ओम यांचे रेशो येईल 1/2, म्हणजे पहिला विस्टोन ब्रिज बॅलन्स आहे. तर आपला मधला 10 ओम रेजिस्टर आपण निग्लेक्ट करू शकतो पहिल्या केसमध्ये. दुसऱ्या केसमध्ये 10 ओम डिवाइड बाय 15 ओम, तर आन्सर येते 2/3. खालच्या केसमध्ये 20 ओम डिवाइड बाय 30 ओम, म्हणजे याचे आन्सर येते 2/3, म्हणजे सेकंड विस्टोन ब्रिज बॅलन्स आहे. तर आपण हे दोन्ही विस्टोन ब्रिज निग्लेक्ट करू शकतो. तर सॉरी, हे दोन्ही मधले रेजिस्टर निग्लेक्ट करू शकतो आणि निग्लेक्ट केले आपण. निग्लेक्ट केल्यावर आपल्याला एक सिंपल सर्किट मिळालेलं आहे, ज्यात दिसत आहे आपल्याला वरचे तिन्ही रेजिस्टर सिरीजमध्ये आहे आणि खालचे पण तिन्ही रेजिस्टर सिरीजमध्ये आहे एकमेकांसोबत. तर वरच्या इक्विलंटचं येते, वरच्या 3 रेजिस्टर्स इक्विलंट येते 30 ओम, खालच्या 3 रेजिस्टर्स इक्विलंट येते 60 ओम, आणि हा 30 ओम आणि 60 ओम हा एकमेकांसोबत येतो पॅरलमध्ये. तर रेजिस्टर इन पॅरलचा फॉर्म्युला अप्लाय करून आपण याचा फायनल आन्सर काढलेला आहे 20 ओम. ओके, तर याचं करेक्ट आन्सर होतं 20 ओम. आपलं थर्ड न्यूमेरिकल काय सांगते, इन द नेटवर्क शोन इन द फिगर each of the resistance is equivalent to 2 ohm. The resistance between the point A and B is. CBSE PMT 1995 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर एक सर्किट दिलेलं आहे आपल्याला, त्यातला प्रत्येक रेजिस्टर R ओमचा आहे. R ओम मीन्स दॅट इज 2 ओम. द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कोणामधलं फाइंड करायचं आहे, A आणि Bच्या अक्रॉस. तर चला सॉल्व करूया. हे गिवन सर्किट होतं, यातला प्रत्येक रेजिस्टर 2 ओमचा आहे. तर बेटा एक लक्षात घ्या, हा सुद्धा विस्टोन ब्रिजचाच फॉर्म्युला आहे. यात टोटल आपल्याला 5 रेजिस्टर दिसत आहे. ठीक आहे, तर 5 रेजिस्टरमध्ये हे बॅलन्स विस्टोन ब्रिज आहे, कारण प्रत्येक रेजिस्टरची व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे R1/R2 = R3/R4 यांचा रेशो सेम राहील. तर हा फॉर्मॅट तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे, हा विस्टोन ब्रिजचा फॉर्मॅट आहे. आणि जेव्हा या टाईपचं सर्किट असते तेव्हा हा वाला रेजिस्टर आपण निग्लेक्ट करतो. सो निग्लेक्ट दिस रेजिस्टन्स. हा रेजिस्टर निग्लेक्ट केल्यावर आपल्याला एक सिंपल सर्किट मिळते, ज्या केसमध्ये क्लिअरली सर्किट इज बॅलन्स विस्टोन ब्रिज. तर एक वरचे 2 रेजिस्टर सिरीजमध्ये आणि खालचे 2 रेजिस्टर सिरीजमध्ये. वरच्या 2 रेजिस्टर जे सिरीजमध्ये त्यांचे इक्विव्हॅलेंट येईल 4 ओम, खालचे 2 रेजिस्टर सिरीजमध्ये त्यांचं 4 ओम. 4 ओम आणि 4 ओमचे दोन्ही रेजिस्टर पॅरलमध्ये असल्यामुळे त्यांचं फायनल आन्सर येईल 2 ओम. सो करेक्ट आन्सर इज 2 ओम. क्वेश्चन नंबर 4, इन द गिवन फिगर द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन A and B विल बी. तर क्वेश्चन CBSE PMT 2000 मधला आहे. एक सर्किट दिलेला आहे, पुन्हा त्यांनी विचारलेलं आहे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ABच्या अक्रॉस फाइंड करायचा आहे. पुन्हा हा विस्टोन ब्रिजचाच फॉर्मॅट आहे, कारण 5 रेजिस्टर दिसतच आहे आपल्याला. तर आपला चेक करून पाहू इक्विव्हॅलेंट म्हणजे बॅलन्स सर्किटचा जो फॉर्म्युला आहे विस्टोन ब्रिजचा, तो चेक करून पाहू की हे सर्किट बॅलन्स आहे की नाही. सर्वात पहिले सर्किट समजून घ्या. 3 ओम आणि 4 ओम यांचा रेशो येईल 3/4. सिमिलरली 6 ओम आणि 8 ओम यांचा रेशो किती येईल, तर यांचे रेशो 3/4 ओम. ठीक आहे, म्हणजेच हे बॅलन्स विस्टोन ब्रिज आहे. तर बॅलन्स विस्टोन ब्रिज असल्यास आपल्याला माहिती आहे आपण मधलं रेजिस्टर निग्लेक्ट करतो. तर या केसमध्ये आपला मधलं रेजिस्टर निग्लेक्ट केलेला आहे. आता सिम्पली वरचे 2 रेजिस्टर सिरीजमध्ये येतील, खालचे 2 रेजिस्टर सिरीजमध्ये येतील. वरच्या 2 रेजिस्टरचा रेशो पाहून घ्या, 3/4 आहे. खालच्या 2 रेजिस्टरचा रेशो 3/4 आहे. ठीक आहे, आता वरचे 2 रेजिस्टर सिरीजमध्ये असल्यामुळे त्यांचं इक्विव्हॅलेंट येते 7 ओम. खालचे 2 रेजिस्टर आहेत, त्यांचा इक्विव्हॅलेंट येते 14 ओम. 7 ओम आणि 14 ओम हे दोन्ही रेजिस्टर एकमेकांसोबत पॅरलमध्ये आहे. तर पॅरल रेजिस्टरचा फॉर्म्युला अप्लाय करून आपल्याला फायनल आन्सर येईल आपला 14/3 ओम. नेक्स्ट न्यूमेरिकल नंबर 5. न्यूमेरिकल नंबर 5 मध्ये काय म्हटलेलं आहे, KCET म्हणजे केरला CET 2003 मधला विचारलेला क्वेश्चन आहे. पहा काय म्हणतं, 13 रेजिस्टन्सेस each of resistance R ohm are connected in the circuit as shown in the figure below. The effective resistance between A and B is. पहा आता या टाईपच्या सर्किटला म्हटलं जाते सर्किट ऑफ सिमेट्री. हा त्या टाईपमध्ये येते. सर्किट ऑफ सिमेट्री म्हणजे काय तर समजून घ्या. हे दिलेलं सर्किट आहे आपल्याला, या सर्किटमध्ये लेफ्ट साईड आणि राईट साईड मिरर इमेज वाटतात. म्हणजेच जर का या मधल्या रेजिस्टरच्या तिथं जर का आपण मिरर ठेवला म्हणजे आरसा ठेवला, तर त्याची इमेज फॉर्म झाल्यासारखी आपल्याला दिसते. मग लेफ्ट साईडची इमेज आणि राईट साईडची इमेज सेम आहे, किंवा अप्पर साईडची सर्किट आणि लोअर साईडचं सर्किट हे सुद्धा सेम आहे. म्हणजेच आपण याला व्हर्टिकली जर कट केलं किंवा हॉरिझॉन्टली कट केलं तर इक्वल 2 पार्ट मिळेल. तर आता या
सर्किटमध्ये आपल्याला स्पेशली जे सॉल्व करायचं आहे, तर या सर्किटमध्ये आपल्याला स्पेशली जे सॉल्व करायचं आहे त्यांनी विचारलेलं आहे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन ए बी. तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी जर कॅल्क्युलेट करायचं आहे तर आपल्याला सर्किट ऑफ सिमेट्री सॉल्व करताना लाईन ऑफ सिमेट्री ड्रॉ करावं लागते. तर लाईन ऑफ सिमेट्री ड्रॉ करणं म्हणजे काय, तर आपल्याला एक अशी लाईन ड्रॉ करावं लागेल जी या सर्किटला इक्वल हाफमध्ये डिवाईड करेल. इक्वल हाफ तर ती लाईन जाईल मधल्या रेजिस्टरमधून. ठीक आहे. ए बीच्या अक्रॉस आपल्याला कॅल्क्युलेट करायचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, मधलं रेजिस्टर निग्लेक्ट करायचं. ज्या रेजिस्टरमधून लाईन ऑफ सिमेट्री पास होत आहे ते रेजिस्टर निग्लेक्ट होऊन जाईल. निग्लेक्ट करून टाकलं. आता सिम्पल एक सर्किट मिळून राहिलं आपल्याला. सध्या ते कॉम्प्लिकेटेड दिसत आहे. तर बेटा एक लक्षात घ्या, जिथून लाईन ऑफ सिमेट्री पास होते हे जंक्शन किंवा हे नोड आपण सेपरेट करू शकतो. जे मधले 2 रेजिस्टर कनेक्टेड दिसत आहे तुम्हाला वरच्या ब्रँचसोबत, सिमिलरली खालचे 2 रेजिस्टरसुद्धा खालच्या ब्रँचसोबत कनेक्टेड दिसत आहे. ज्याला आपलं मधलं रेजिस्टर कनेक्टेड होतं ते सेपरेट करून टाकायचे. ते सेपरेट केल्यावर वरचे 4ही रेजिस्टर सिरीजमध्ये येतील. हे जे 2 नोड दिसत आहे किंवा जंक्शन दिसत आहे हे सेपरेट करून टाकायचे. सेपरेट केल्यानंतर वरचे 4ही रेजिस्टर सिरीजमध्ये येतील, ज्यांचं इक्विव्हॅलेंट येईल 4R. मधले 2 रेजिस्टर सिरीजमध्ये येतील, त्यांचा आन्सर येईल 2R. खालचे 2 रेजिस्टर सिरीजमध्ये येतील ते 2R आणि त्याची सर्वात खालची जी ब्रँच आहे त्याचे 4ही रेजिस्टर सिरीजमध्ये येतील, त्याचं इक्विव्हॅलेंट राहील 4R. तर अशा प्रकारे 4R, 2R, 2R आणि 4R हे 4ही इक्विव्हॅलेंट एकमेकांसोबत पॅरलमध्ये कनेक्ट येतील. तर पॅरल